श्रावणातील शेवटचा सोमवार, पण भक्तीचा प्रवाह अनंत. नमस्कार, मी शीतल आणि आज माझी सखी माझ्यासोबत धनेश्वर मंदिरात आली आहे. आम्ही दोघींनी मिळून महादेवाची पूजा केली. बेल, फूल आणि दूध अर्पण करून शंकराच्या चरणी आमचं मन अर्पण केलं. सोबतच जप केला आणि तन मन पूर्णपणे शिवनामात रंगून गेलं. माझ्या सखीला धनेश्वरांचा लाडका गंगाराम पाहायचा होता, म्हणून मी तिला गोठ्यात घेऊन गेले. तिची गंगारामशी ओळख करून दिली. त्याच्या सोबतचे क्षण म्हणजे जणू भक्तीचा एक निराळाच आनंद. लहान वासरांसोबत ती खेळत होती आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान म्हणजे जणू महादेवाचं जिवंत वरदानच. पाऊस काही थांबतच नव्हता, पण भक्तीची ओढ माणसाला थांबू देत नव्हती. श्रावण महिना हा महादेवाचा सर्वाधिक प्रिय मानला जातो. पुराणात म्हणलं आहे की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा विष बाहेर आलं तेव्हा संपूर्ण देवदानव घाबरले, पण महादेवाने त्या विषाचं पान करून जगाचा उद्धार केला. म्हणूनच श्रावण महिन्यात शिवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व विषारी दुःख नष्ट होतात आणि मनामध्ये शांती नांदते. पूजा, जप आणि 16 सोमवारची व्रतकथा वाचून मी पोहोचले धनेश्वर मंदिरात आणि तिथे मला दिसली माझी तारा. 2 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती आणि आज ती पूर्ण बरी होऊन मंदिरात उभी आहे. आणि ही केली माझी साडी खराब. गाभाऱ्यात जाताच माझ्या सखीने मला महादेवाचा गजरा आणून दिला. तो आम्ही केसात माळला आणि त्या सुगंधात, त्या क्षणात जणू महादेवाची कृपा आमच्यावर ओसंडून वाहत होती. शंखनाद झाला, नगाऱ्याचा गजर दुमदुमला आणि महादेवाची आरती सुरू झाली. त्या सुरात, त्या भक्तीत जणू संपूर्ण मंदिर शिवमय झालं होतं. आज माझ्या सगळ्या सख्या साड्या नेसून आल्या होत्या आणि सगळ्याच खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्या हास्यात आणि भक्तीत मंदिराचा प्रत्येक कोपरा उजाळून गेला होता. भजनाच्या गजरात आम्ही पूर्ण हरवून गेलो. माझ्या मांडीवर मंजुळा शांतपणे झोपली होती आणि त्या क्षणात मला खरीच समाधानाची अनुभूती मिळाली. श्रावणाचा शेवटचा सोमवार संपला, पण भक्तीची वाटचाल अजूनही सुरू राहणार आहे. भेटू पुढच्या सोमवारी. तोपर्यंत हर हर महादेव.